औंध जिल्हा रुग्णालयामध्ये भेट दिली, ज्यामध्ये दिघी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारे एक घटना, ज्यामध्ये 6 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार आणि खडकवासला मतदारसंघातल्या एका 10 वर्षाच्या मुलीवरचा लैंगिक अत्याचार, या दोन्ही पीडित मुली या ठिकाणी उपचारासाठी दाखल झालेल्या आहेत. त्यांच्याशी संवाद साधला. आमच्या जिमोबा आणि बाल कल्याण समितीच्या माध्यमातून त्यांचं काउन्सिलिंग चालू आहे. त्यांची तब्येत चांगली आहे. यामध्ये रिपोर्ट सादर करण्यात आलेले आहे. या दोन्ही घटनेतल्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये आरोपीला शिक्षा होईल आणि त्यांच्यावरती कडक कारवाई होईल, त्याच्यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल. त्याचबरोबर दुसरी घडलेली घटना म्हणजे चंदननगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आले असलेल्या यामध्ये एक मृतदेह, ज्याच्यामध्ये धड, हात आणि पाय नसलेला मृतदेह नदीपात्रामध्ये पोलिसांना सापडलेला आहे. यामध्ये PI चव्हाण यांच्याशी मी संपर्क साधला. यामध्ये PM रिपोर्टमध्ये ही व्यक्ती 35 ते 40 वयोगटातली आहे हे प्रथमदर्शनी समोर आलंय. मिसिंग केसेस शोधण्याचं काम चालू आहे. नातेवाईकांशी संपर्क करण्याचं काम चालू आहे. पण अजून कोणतेही तपासाचे धागेदोरे सापडत नाहीये. पण जलद गतीने तपास करू आणि याच्यामध्ये जे कोणी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. पण अनोळखी व्यक्तीवरती 302 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने याचा देखील पाठपुरावा करतोय. एकंदरीत जर वाढत असलेल्या घटना आणि या घटनेचा तपास करत असताना खऱ्या अर्थानं समाजामध्ये जनजागृती वाढवण्याचं काम सुरू आहे. यामध्ये मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे औंध जिल्हा रुग्णालयामध्ये चाइल्ड फ्रेंडली वन स्टॉप सेंटर सुरू करण्यात आले, जे महाराष्ट्रातलं पहिलं वन स्टॉप सेंटर हे चाइल्डसाठी आहे. आपल्या माध्यमातून मला विनंती करायची, अशा कोणत्याही घटना आपल्या आजूबाजूला घडत असतील, त्या अल्पवयीन मुलींच्या संदर्भातील असेल, विद्यार्थ्यांच्या संदर्भात असेल आणि त्याची तक्रार आपल्याला नोंद करायची असेल, पुढची शासकीय माहिती हवी असेल, कायद्याच्या चौकटीतून वैद्यकीय माहिती हवी असेल, कायदेशीर बाबींची पूर्तता करायची असेल, तर आपण जरूर या वन स्टॉप सेंटरशी संपर्क साधा.